आज आपण मोरपंख बनवायला शिकूया। आपला मोरपंख तयार आहे। आता मणी ओवून माळ बनवूया। आमची गणपती सजावट तयार आहे। हे मोरपंख बनवण्यासाठी आपल्याला या 4 रंगांचे धागे लागणार आहेत। डार्क निळा, आकाशी पिवळा, लेमन येलो आहे हा, आणि हा ग्रीन, हा सुद्धा पॅरेट ग्रीन आहे। आणि आपल्याला 3 mm क्रोशिया हुक लागणार आहे। याबद्दलची माहिती मी तशीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून सुद्धा तुम्ही वाचू शकता। ही 4 प्लाय ऊल आहे। सर्वात प्रथम आपल्याला निळ्या रंगापासून सुरुवात करायची आहे। एक मॅजिक सर्कल बनवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 3 चेन करायचे आहेत। 1 2 3। यानंतर या सर्कल मध्येच डबल क्रोशिया करायचा आहे। 3 चेनचा एक डबल क्रोशिया जर कन्सिडर केला तर हे आपले 2 डबल क्रोशिया झालेत। अशा आपल्याला या सर्कल मध्ये एकूण 13 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत। 3 झाले आहेत, 4, तर आपण एकूण असे 13 डबल क्रोशिया करून घेऊया। झाल्यावर दाखवते मी तुम्हाला। हे बघा, हे आपले 13 डबल क्रोशिया झाले आहेत। आता हा सर्कल आपल्याला क्लोज करायचा आहे या प्रकारे। आणि इथे सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्याच्या तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिच करून एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा आहे। यानंतर आता सेकंड राऊंड सुरू करायचा। त्यासाठी आकाशी रंग घ्यायचा आहे। एक स्लिप नॉट करायची सुरुवातीला आणि कोणत्याही एका स्टिच मध्ये सिंगल क्रोशियाने याला जोडायचं आहे। याच ठिकाणी मग एक सिंगल क्रोशिया करायचा। त्यानंतर नेक्स्ट स्टिच मध्ये सुद्धा असेच 2 सिंगल क्रोशिया करायचे आहेत। सेम स्टिच मध्ये एक, त्याच ठिकाणी दुसरा। नेक्स्ट स्टिच मध्ये पण असेच 2 सिंगल क्रोशिया करायचे आहेत। एक, 2 सिंगल क्रोशियाचा एक सेट, 2 3 असे 5 सेट करायचे आहेत। 2 सिंगल क्रोशियाचे 4 झालेत आणि हा 5। त्यानंतर हुकवर धागा घ्यायचा आहे याप्रमाणे आणि हा जो सेंटर आहे सर्कलचा त्यामधून एक हाफ डबल क्रोशिया करायचा आहे। एक झाला, परत तशाच प्रकारे अजून एक हाफ डबल क्रोशिया, 2 झालेत, हा तिसरा। असे आपल्याला 6 हाफ डबल क्रोशिया करायचे आहेत। चौथा, 5 आणि 6 सेंटर मधून काढायचे आहेत हुक। असे 6 डबल क्रोशिया झालेत। त्यानंतर नेक्स्ट स्टिच मध्ये इथून काउंट करायचं आहे, इथून मोजायचं आहे। इथून 5व्या स्टिच मध्ये आपल्याला म्हणजे हा 1 2 3 4 5, 5व्या स्टिच मध्ये त्याच्या आधीचा एक आहे तो सोडून द्यायचा। इथनं मोजल्यानंतर जो 5वा स्टिच येणार त्यामध्ये 2 सिंगल क्रोशिया करायचे। नेक्स्ट स्टिच मध्ये पण 2 सिंगल क्रोशिया। उरलेल्या सर्व स्टिचेस मध्ये 2 सिंगल क्रोशिया करायचे। 4 झालेत आणि हा 5वा, म्हणजे या साइडने 5 स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशिया आणि या साइडने, आणि मधात हे आपले 6 हाफ डबल क्रोशिया। तर फर्स्ट स्टिच मध्ये स्लिप स्टिच करून जॉईन करायचं, एक चेन करून हा धागा सुद्धा कापून घ्यायचा आहे। सुंदर असा मोरपंखाचा मधातला भाग तयार झाला। आता यानंतर तिसऱ्या राऊंड साठी
हा लेमन येलो कलर घ्यायचा आहे, याला सुद्धा एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि हे जे 6 हाफ डबल क्रोशे आहे त्याच्या सेंटरमध्ये म्हणजे मधोमध याला जोडायचं सिंगल क्रोशाने. त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा करायचा, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा. 3 झालेत. अशा आपल्याला 6 स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशा करायचे. 5 आणि हे 6 झाल्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचे आणि त्याच्यानंतरच्या स्टिचमध्ये डबल क्रोशा, एक डबल क्रोशा, नेक्स्ट स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशा, 2 झालेत. नेक्स्ट स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशा, असे 3 डबल क्रोशे करायचे. आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा आहे, पण ट्रिपल क्रोशासाठी आपण 2 वेढे घेत असतो, पण यावेळी एकच वेढा घ्यायचा आहे आणि याचा ट्रिपल क्रोशा करायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा एकच लूप खालून घ्यायची हुक, नंतर या 2 लूप खालून आणि नंतर या 2 लूप खालून, म्हणजे 3दा हुक काढावं लागत आहे म्हणून आपल्याला ट्रिपल क्रोशा म्हटलं. पण वेढे मात्र एकच घ्यायचा आहे, हुकवर धाग्याचा वेढा एकदाच घ्यायचा. असाच नेक्स्ट स्टिचमध्ये पण पुन्हा एक ट्रिपल क्रोशा करायचा आहे. 2 झाले. पुन्हा नेक्स्ट स्टिचवर अशाच प्रकारे फक्त एक वेढा घेऊन 3दा हुक काढायची. असे 3 झाले. नंतर नेक्स्ट स्टिचमध्ये पण याच प्रकारे करायचं आहे. एक वेढा घ्यायचा पण 3 वेळा हुक काढायची आणि याच ठिकाणी आता आपल्याला पुन्हा 2 वेळा करायचे आहे सेम स्टिचमध्ये. म्हणजे टोटल इथे 3 वेळा झाल्यात हे ट्रिपल क्रोशा. 2 झालेत. आता हा तिसरा सेम स्टिचमध्ये 3 वेळा आपण ट्रिपल क्रोशे केल्यात, फक्त एक वेढा घेऊन. आता आपला इतका पॅटर्न बनला आहे हाफ साईडचा. असाच अर्ध्या साईडला सेम पॅटर्न करायचा आहे. जसे हे 3 ट्रिपल क्रोशे घेण्याच्या आधी आपण इथे प्रत्येक एका स्टिचमध्ये 3 ट्रिपल क्रोशे केल्यात, तर तसेच इथे करायचे. म्हणजे याच्या रिव्हर्स जायचं आहे पॅटर्नच्या. जसा इथून आला आहे त्याच्या उलट पॅटर्नने हा भाग करायचा. तर 3 वेळा एक एक स्टिचमध्ये आपण हे ट्रिपल क्रोशे केले आहेत. त्यानंतर डबल क्रोशे 3 स्टिचेसमध्ये, एक नेक्स्ट स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशा, नेक्स्ट स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशा. 3 वेळा झाले डबल क्रोशा. आता नेक्स्ट स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा. तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही हा अर्धावाला भाग बघू शकता. इथे आपण अशाच सिक्वेन्सनी केले आहेत. नंतर हाफ डबल क्रोशा झाल्यानंतर बाकी सर्व स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचे आहेत. बस हा पॅटर्न या पॅटर्न सारखाच, या अर्ध्या भागासारखाच. 2 3 4 5 वेळा सिंगल क्रोशे. आणि हा इथे 6 फर्स्ट स्टिचमध्ये स्लिप फर्स्ट सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि एक चेन करून हा धागा सुद्धा कापून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला हा तिसरा राऊंड पूर्ण झाला आणि आता आपल्याला शेवटचा राऊंड करायचा आहे. त्यासाठी ग्रीन कलर घ्यायचा आहे, पॅरेट ग्रीन कलर. याला आपण पहिल्यांदा स्लिप स्टिच करून घेऊ, स्लिप नॉट करून घेऊ स्टार्टिंगला. आणि इथे या जिथे आपण धागा कट केला तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. आता हा राऊंड थोडा वेगळ्या पद्धतीने आहे सिंगल क्रोशेच, पण जनरली आपण आता या बाजूने सिंगल क्रोशे करत जाऊ. पण यावेळी आपल्याला आपल्या राईट साईडला करायचं आहे.
सिंगल क्रोशा. तर तुम्ही हे व्यवस्थित बघून करा. नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा, थोडा लूज ठेवायचा धागा. हे बघ, आता इकडल्या एका स्टिचमध्ये सिंगल क्रोशा, इकडल्या एका स्टिचमध्ये सिंगल क्रोशा. तर अशा आपल्या राईट साईडच्या स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करत जायचे. तर हा राऊंड पूर्ण असाच आहे. फक्त इथे एक वेगळा भाग असा होता की इकडे आपण नेहमी करत असतो सुरुवातीपासून या साईडने, पण इथे उलट बाजूने करत आहोत. तर हा पूर्ण राऊंड असा करून घेऊ. फक्त जेव्हा आपण इथे येऊ सेंटरमध्ये तिथे एक चेन करायची. मी इतका भाग करून दाखवते, मग इथून पुन्हा दाखवेन. हे बघा, आपण असे सिंगल क्रोशे करत सेंटरमध्ये आलो. मग इथे एक चेन करायची आणि परत या अर्ध्या साईडला असेच सिंगल क्रोशे करायचे. तर ते एका स्टिचमध्ये थोडा धागा म्हणजे आपला हा लूज ठेवायचा. अशा प्रकारे या उरलेल्या सर्व स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घेऊ. प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. आता हा आपला अगदी लास्ट राऊंड आहे. यानंतर आपलं हे फूल मोरपंख पूर्ण होईल. असे आपण शेवटपर्यंत करून घेऊ. झाल्यावर दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे आपण सर्व स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून इथपर्यंत आलो आहे. इथे एक चेन करून हा धागा कापून घेऊ. तर आपलं हे सुंदरसं मोरपंख तयार झालं आहे. खूपच सोपं आहे.